फार कमी वेळामध्ये बोलवलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहकारी लिखित मीडियाचे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार मित्र बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो की सुमारे 3 वर्षात आपला निरोप दिला आणि आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन तो समर्पण संघर्ष संकल्प टॅगलाईन करून आम्ही षण्मुखान हॉलमध्ये या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्यामध्ये थोडासा बदल झाला आहे ती माहिती सांगण्यासाठीच आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्ते सहकारी बंधू बहिणींना कळवण्यासाठीच या पत्रकार परिषदेचं नियोजन त्या ठिकाणी 10 तारखेला एनडीएची एक महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. देशभरातील एनडीएचे सर्व घटक त्या घटक पक्षाचे निमंत्रित केलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्या बैठकीला जाणं अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळेच निरोप माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आमच्या मुख्यमंत्री महोदयांना आल्याच्या नंतर आदरणीय वहिनींना आणि मला त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे. स्वाभाविकपणाने 2 वर्षापूर्वी देशातील जनतेने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना एनडीएला देशामध्ये पुन्हा एकदा देशाची सेवा करण्याची संधी दिली. सलग 3 वेळेला संधी मिळाल्याच्या नंतर देशाची प्रगती देशाचा विकास जगभरामध्ये युद्धाचं सावट असताना सुद्धा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये तितक्याच प्रमाणामध्ये त्यांनी केलेली वाढ अशा वेळेला या 2 वर्षपूर्ततेचा एक आढावा किंवा एक बैठक एनडीएची त्या ठिकाणी आहे. स्वाभाविकपणाने दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 24च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर मी त्यावेळेला सगळेजण एनडीएच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होतो. अशा वेळेला मोदी साहेबांचा गौरव तर आहेच, पण एनडीएच्या भक्कमपणाने देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने एकसंघपणाने जी वाटचाल करते आहे त्या पुढील वाटचालीचं सुद्धा कदाचित मंथन त्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असू शकतं. आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन 11 तारखेला दुपारी 2 वाजता षण्मुखान हॉलमध्ये जिथे नियोजित केला होता तिथेच फक्त 10च्या ऐवजी 11 हा त्या ठिकाणी होणार आहे. ही माहिती आपल्या मार्फत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्याला कळावी, कारण दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर आम्ही तो वर्धापन दिन त्या ठिकाणी साजरा करतो. अतिशय संयमाने धीरोदत्तपणाने बहिणींनी अध्यक्षपदाची उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर या कालखंडामध्ये पक्षाची उभारणी सुरू आहेच. 29चं उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर आहेच आणि 29ला सुद्धा एनडीए म्हणून आम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं असल्यामुळेच मधल्या कालावधीमध्ये काही जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, पण अधिक संख्येने राज्यातल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका त्या ठिकाणी व्हायच्या आहेत. 50% आरक्षणाच्या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयातील आल्याच्या नंतर त्या संदर्भामधला जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत ऑक्टोबर-नोव्हेंबरला त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री म्हणून बहिणींचा राज्यभरातला दौरा ही आम्ही नियोजित त्या ठिकाणी करतो. एसआयआरचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी दिलेलाच आहे, पण त्याचबरोबर ती संघटनात्मक बांधणी बूथ लेवलपासून राज्य पातळीपर्यंत, राज्य पातळीपासून देश पातळीपर्यंत मजबूत करणं, पक्षाचा विस्तार करणं याला अधिक प्राधान्य आम्ही सर्वजण देणार आहोत. आमचा 27वा वर्धापन दिन समर्पण, दादांच्या प्रती समर्पण, संघर्ष म्हणजे राजकीय संघर्ष नव्हे तर
विचार आणि विचाराचं मंथन आणि संकल्प म्हणजे उद्याच्या भवितव्यातील पक्षातील वाटचाल हा निर्धारासह आम्ही 11 तारखेला बदललेल्या तारखेसह त्या ठिकाणी करणार आहोत. याच अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे कारण आज 8 तारीख उद्याचा एकच दिवस आणि 10 तारखेचं ते नियोजन होतं. कमी कालावधी असल्यामुळेच आपल्या मार्फत तातडीने समोर महाराष्ट्रामध्ये जाऊ शकेल याच कारणासाठी थोडासा आपल्याला त्रास त्या ठिकाणी दिला. आपण आल्यात त्याच्याबद्दल आपले मी आभारी मानतो. माझ्या पत्रकार परिषदेचा हेतू आपल्यासमोर निषेध केला. आपल्याला काही संवाद करायचा तर आपण करावा अशी आपल्याला विनंती. सर, रायगडच्या पालकमंत्री पदाकडे आपण कसं पाहता? हा घाईचा प्रश्न आहे. आता हा विषय आहे. पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय मी का नाही सांगितलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सर्वजण बसून एकत्रितपणे करू. त्याच्यात आता काय फारशी अडचण शिल्लक राहिलेली नाही. सर, बारामतीमध्ये तुमच्या पक्षाचे एक नगरसेवक आहेत किशोर मासाळ, त्यांच्यावरती अजित पवारांचं प्रेम होतं, परंतु अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर त्यांचा मात्र एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये मात्र त्यांनी अजित पवारांच्या संदर्भात अत्यंत खालची भाषा बोलली आहे की अजित पवार वाटलं तरी मला काही हरकत नाही. पक्षाकडनं कोणती कारवाई करण्यात आली आहे का त्या व्यक्तींवरती आणि काय दखल घेतली आहे का पक्षाने? पक्षाने याची जरूर गंभीर दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे. विकृत मंदवृत्तीचं द्योतक म्हणजे त्या नगरसेवकाचं वक्तव्य आहे. या दादांच्यामुळे राजकीय जीवनामध्ये त्यांना स्थिरता मिळाली. माझ्या माहितीप्रमाणे बारामतीच्या नगरपालिकेमध्ये जे बिनविरोध नगरसेवक निर्वाचित झाले त्या गुणास्पद व्यक्तीची कर्तृत्व नव्हतं. दादांची साथ, दादांचा आशीर्वाद, दादांचं पाठबळ पाठीमागे होतं. त्याची गांभीर्याने नोंद आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तत्काळ अकलपट्टी पक्षातून करण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आज जे तुम्ही सांगता अबाउट दैट हिंदी मीटिंग तुम्ही जाणार आहात त्यामुळे हा पोस्टपोन करणार. पण देयर इज व्हेरी बेटर कोइन्सिडन्स. आज एकनाथराव शिंदे दिल्लीत आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या संदर्भात सगळ्या राज्याची त्यांच्या प्रमुखांची मीटिंग घेतली आणि सायमल्टेनियसली इंडिया क्रॉप ऑल्सो मेड इन दिल्ली. तर कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स तुम्ही इंडियाचे घटक आहात. तुम्ही म्हणालात 2029च्या तयारीसाठी आम्ही ओव्हरऑल रिव्ह्यू घेऊ आणि पुढची मार्केट क्रमांक करू. How do you see the entire political scenario changing, just not in Maharashtra, across the country? पॉलिटिकल सिनारिओ आज ज्या वेळेला देशामध्ये मजबूतीने एनडीएचं काम सुरू राहतं, मधल्या कालावधीमध्ये झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील, तामिळनाडूच्या असतील, केरळच्या असतील, आसामच्या असतील, इथले आलेले निकाल जर का आपण त्या ठिकाणी पाहिले मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ जनतेमध्ये त्या ठिकाणी होता. स्वाभाविकपणाने इंडिया आघाडीची जी काय बैठक आज होती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे काही ज्या निर्धाराने 2024ला ते आलेले होते एकत्रित, तो निर्धार फार काळ टिकणार नाही असं राजकारणामध्ये वावरणारं आम्हाला सर्वांनाच वाटत होतं. आणि आपल्याला पाहायला मिळते की नेमकं तर त्याच्यामध्ये नाहीच आहे. आपली सुद्धा अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचं ऐकवात आहे. कारण मी सकाळपासून दुसऱ्या बैठकीमध्ये या नियोजनामध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मला फारशी माहिती नाही. परंतु एनडीएची हळूहळू संख्या त्यांच्यामध्ये सहभागी असलेल्या पक्षांची कमी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. सर, आज राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर छगन बाहेर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर प्रतिक्रिया देत असताना तुमचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की काही जणांच्या कुटुंबामध्ये खासदारकी, आमदारकी, मंत्रिपद मिळतं, तोच न्याय मला का लागू केला जात नाही असं एक वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचा शेवट करताना ते असं म्हणाले की मी कबड्डीचा प्लेअर आहे, मी बुद्धिबळाचा प्लेअर नाही, त्यामुळे कदाचित मी मागे आहे. नाही, ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळ सुद्धा कसं करावं त्याची सुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलने त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. आणि मी लोकांच्यातून निवडून आले. मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेतची निवडणूकच झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा. त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. माझे त्यांचे गेल्या 45 वर्षाचे स्वार्थाचे संबंध आहेत. भुजबळ साहेबांचा मूळचाच आक्रमक स्वभाव अनेक वर्षामध्ये अनेकांनी महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण आजचं वक्तव्य त्यांचं आक्रमकतेचं धोतकलं होतं. त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा त्याचा प्रयत्न केला असा. बैठकीच्या प्रत्येक बाबी
पत्रकारांच्या जवळ संवाद करणं किंवा बैठकीच्या नंतर जे कोण असतील त्यांच्याजवळ बोलणं असं काय अभिप्रेत नसतं. पक्षाचा ज्याला कोर ग्रुप आहे त्याला तो कोर ग्रुपचा अर्थ तोच आहे की निर्णय घेण्याची जी प्रक्रिया पक्षांतर्गत आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केल्यापासून या पक्षामध्ये नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा होत आहे. आदरणीय पवार साहेब सुद्धा सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायची, त्यावेळेला सुद्धा वेगवेगळी मतं मांडली जायची. आदरणीय दादांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने ठेवली. त्यानंतर आता वहिनी सुद्धा त्याच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे संवाद पक्षाच्या प्रमुख कोर ग्रुपच्या नेत्यांशी होतोच, आमदारांशी सुद्धा त्या निमित्ताने होत असतो. पण शेवटी निर्णय प्रक्रिया ही अंतिमता होत असते. आणि एक बाब खरे आहे की कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. एखादी जागा असेल तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणं स्वाभाविकच आहे आणि ती अपेक्षा कोणी ठेवणं चूक बिलकुल नाही. पण त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं. पण ज्या वेळेला एखाद्या अशा पैकी जागेच्या बाबतीमध्ये संख्येच्या नुसार मर्यादा येतात त्याला स्वाभाविकच काही वेळेला काहींच्या मनामध्ये वेगळ्या भावना निर्माण होऊ शकत असतात. परंतु आपण काल पाहिजे बैठकीचा निर्णय झाल्याच्या नंतर ज्या वेळेला उमेदवारी घोषित करण्यासाठी मी ज्यावेळेला पत्रकार मित्रांना भेटायला गेलो त्याला माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब उपस्थित होते, अतुलबाई सुद्धा उपस्थित होते आणि दुसरे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील सुद्धा होते. त्यामुळे तो निर्णय एकमताने त्या ठिकाणी झालेला. पण भुजबळांना जो न्याय अपेक्षित आहे तो भविष्यात केला जाईल. एक असं आहे की मी कालही सांगितलं, आजही सांगू इच्छितो की भुजबळ पक्षाचे 99 सालापासून संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून घेतलेली मेहनत, या C10 बंगल्यावरती ते विरोधी पक्षनेते पण होते, आम्ही तिथेच होतो. त्यानंतर पक्षाच्या जेव्हा स्थापना झाली मग लोकसभा विधानसभेच्या निवडणुका एकत्रित आल्या, मग ते उपमुख्यमंत्री झाले. ते झाल्यानंतर मलाही तिथं देवस्थान मिळालं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये भुजबळांचा सहभाग योगदान हे नेहमीच मोठ्या कुटुंबावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान, त्यांचे विचार, त्यांना अभिप्रेत असलेलं या बाबतीतल्या अनेक बाबी यापूर्वी सुद्धा होत गेल्या, याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने होती. संजय शिरसाट म्हणाले की रायगडच्या पालकमंत्री पदाचं माझं जोरदार मोठं आहे. काही ठरलंय का पालकमंत्री पदासंदर्भात परिषदेच्या तिकीट वाटपानंतर? एक असं आहे की मी वारंवार यापूर्वी सुद्धा म्हणत आलो की मुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री शिंदे साहेब पहिली मी स्वतः, कारण मी त्याच्यातला एक आता महत्वाचा घटक रायगड असल्यामुळे मी लवकर त्या विषयाच्या बद्दलची चर्चा करून निर्णयास्पद येऊ. शिंदे साहेब सातत्यानं दिल्लीला जातात, शिंदे साहेब सातत्यानं दिल्लीला जातात. आज सुद्धा ते पक्षाच्या बैठकीसाठी दिलेली आहेत, पण अमित शहाची भेट होण्याची शक्यता आहे. सातत्यानं भाजपच्या नेतृत्वाच्या ते संपर्कात राहून मार्ग काढतायत. तुमची सुद्धा तिथे बैठक होणं अपेक्षित आहे का अमित शहाची? एक भाग असा आहे की शिंदे साहेब शिवसेनेचे नेते, राज्याचे आता उपमुख्यमंत्री, ज्या कालावधीमध्ये त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्रीपद या राज्याचं भूषवलं. स्वाभाविकपणाने शिवसेनेचा विस्तार किंवा शिवसेनेचं संघटन किंवा आज संसदेमध्ये सुद्धा त्यांची असलेली संख्या लक्षामध्ये घेतात की त्यांच्या पद्धतीने त्यांचं संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामध्ये वावगं वाटण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर केंद्रातलं जे शिवसेनेचं नेतृत्व आहे ते आज आदरणीय अमितभाई शाह, आज एनडीएचे नेते, ते भारतीय जनता पक्षाचे आहेत पण एनडीएचे आमचे एक प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळे एनडीएच्या प्रमुख नेत्यांच्या जवळ घटक पक्षाच्या नेतृत्वाने चर्चा करणं काय त्याच्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही. आता आम्ही जातो त्यावेळेला सुद्धा चर्चा होऊ शकते, होईल. स्वतंत्रपणाची जायची वेळ आली तरी सुद्धा होईल. पण याचा अर्थ भेट घेऊ नये असं नाही आणि भेट किंवा राजकीय कारणासाठी होते अशातला काय भाग नाही. भेट सदिच्छा भेटी होऊ शकते. भेट राज्याच्या विकासाच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून केंद्रीय नेतृत्वाकडे राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न मांडणं याच्यासाठी होत असते. त्याच्यामुळे काय प्रत्येक भेटी राजकीयाचाच अनवर्थ काढावा अशातला काय भाग नाही. उलट वहिनींना 2,18,000 मताधिक्याने विक्रमी मताधिक्य या देशातला आहे आणि मला असं वाटतं ते कायम अबाधित राहील. कधी ते बोलण्याचं शक्यता मला तरी पुढच्या 5-15 वर्षात दृष्टिक्षेपात दिसत नाही विधानसभेला. त्यावेळेला मोदी साहेबांनी त्या विजयाचा उल्लेख केला. याचा अर्थ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचं आताचं नेतृत्व दादाने केलेले योगदान याची नोंद देशाच्या पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या भाषणातच त्यावेळेला दिल्लीला दिली. तटकरे पण सर, हे तटकरे सर, अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले कोकणामध्ये. मात्र त्या सगळ्या निवडीनंतर खरं तर कोकणामधल्या नेते जे आहेत ते तुमच्या विरोधात प्रतिक्रिया सध्या देतात. महेंद्र दळवी म्हणतात तर घरात जरी तुरुंगास असला तरी घराच्या अंगाऱ्यामुळे कोकणात विजय झालेला आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्या फार काय या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही. प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो. प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतो लोक. अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही. मी निर्विवादपणाने गेले 40 वर्ष रायगडच्या राजकारणात लोकशाहीच्या माध्यमातून निर्वाचित झालेलो आहे. मी सांगितलं आपल्याला वारंवार, आजही उद्युक्त करतो, ज्या वेळेला इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीवजींनी निवडणुका घेतल्या त्यावेळेला 425 जागा देशाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाला मिळाल्या. त्याच वेळेला झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय वसंतदादांनी मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली 85 साली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मी वसंतदादांच्या आशीर्वादातून 85ला आलो. अंतुले साहेबांचे आशीर्वाद मिळाले, विलासरावजींचे मिळाले, सुशीलकुमार साहेबांचे मिळाले, श्रद्धे पवार साहेबांचे सातत्याने मिळत राहिले, दादांचे तर मिळतच राहिले. त्याच्यामुळे माझा राजकीय प्रवास कोण आयरे गैरे बोलते त्याच्यावरती राहिला नाही. आणि त्याच्यामुळे मी 5 वेळेला विधानसभा आणि 2 वेळेला लोकसभा, त्याही वेगवेगळ्या वातावरणामध्ये मी निर्वाचित झालेलो आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलतोय त्याच्यावरच माझं महत्व नाही. एक, आणि मी आता सुद्धा अनेकेची निवडणूक 1018 मतातून त्या ठिकाणी झाली. निवडणूक झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा, निवडणूक झाली. आणि तो निर्णय करताना मी वारंवार म्हटलं की मी देशाच्या नेतृत्वाचे आभार मानले, देवेंद्रजींचे खास आभार मानले, शिंदे साहेबांचे मानले आणि वहिनींचे मानले आमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून. त्यामुळे आता ज्यांना या निकालाच्या नंतर त्यांच्या मनातलं सफल न झाल्यामुळे नैराश्य होऊन काही टीका करत असतील की त्यांना लखला भो, मला त्याच्याने काही फरक पडत नाही. परंतु सातत्यानं काही आमदार तुमच्या विभागातले तुमच्यावरतीच टीका करतायत, महायुतीमध्ये स्पेशली करून. महायुतीच्या नेत्यांना हे तुम्ही कन्सल्ट करणार आहात की नाही? महायुतीच्या नेत्यांनी या उमेदवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाचा निर्णय घेऊन मला असं वाटतं जे काय कोण बोलत असतील त्यांना उत्तर दिलेलं असं मी मानतो. 19 एप्रिलच्या नंतर the reports were that you and Praful Bhai were sidelined. Now suddenly what a change now ki you have got same kind of a reckoning now. No, we were never sidelined. We were always there along with our national president Bhaini. So we were working there. Now we are working together. We will work together under her leadership. It's a dynamic leadership. So see, because of Dada's death, sad, of course, it is everyone, all of us in the state, not only in the state, in the country also. But after that, the way by which she is handling the party, she is covering everything. So really, we are proud of that. Under able leadership, we work together. So there is no question of sidelining me, myself or Praful Patel. We are together there, and we will remain together. त्यांनी इंग्रजी विचारवून मी मराठी बोलला त्याला मी मराठी बोललो. आता संजय जोगना इंग्रजीत नाही बोललो मी तर अनेक जण म्हणतील मला इंग्रजी येत नाही. तर तो कोणाच्या मनामध्ये असे आता जी टीका टिप्पणी होते त्याला एक थोडस 10वी शिकलेल्या माणसाने उत्तर द्यावं. 8वीला ABCD शिकलो त्यांनी उत्तर द्यावं म्हणून मी त्यांच्यासारख्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये दीर्घकाळ लिहिणाऱ्या बुजुर्ग पत्रकाराला इंग्रजीमध्ये उत्तर दिलं. मला असं वाटतं ज्या फ्लुरन्सीने ते बोलतात त्या फ्लुरन्सीने कदाचित मी बोललो नसेल. तुम्ही गेले काही दिवस आमच्या बाकावर गेला होता आणि आता पुन्हा पहिल्या बाकावर येऊन बसला तुम्ही आणि प्रफुल्ल पटेल. म्हणजे कुठे मागच्या बाकावर कधी होतो तेवढं तरी मला कळू द्या. आम्ही नेहमीच पक्षामध्ये वैदिकच्या नेतृत्वाखाली काम करताना, दादांच्या समोरही काम करताना, आदरणीय पवार साहेबांच्या सोबत सुद्धा काम करत असताना सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी 99ला कदाचित दुसरा पहिचा असेल, नंतरच्या कालावधीमध्ये पहिल्या पहिच्या नेतृत्वामध्ये पवार साहेब बसत होते. दादांचं तर माझं आयुष्यभराची साथ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आमची केवळ मैत्री नाही तर आमचं एकमेकाशी जोडलं गेलेलं अतूट नातं अख्ख्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिले. वहिनी आमचे नेते आहे, त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करू.